होर्मुझची सामंतधुनी बंद झाल्यामुळे इराण अमेरिका संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाचा साठा झपाट्याने कमी होत आहे। त्यामुळे जागतिक तेल बाजारपेठ सध्या एका मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर उभी आहे। या सर्व घडामोडींमध्ये आता जेपी मॉर्गन, शेवरॉनसह इतर प्रमुख तेल कंपन्यांनी जून आणि जुलैमध्ये तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात असं सांगितलंय। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गाड्यांमध्ये इंधन भरणं अवघड होईल असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे। दिग्गज कंपन्यांच्या या वॉर्निंग नंतर मोठी खळबळ उडाली आहे। होर्मुझ स्ट्रेट बंद असल्यामुळे जगातील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दररोज 1.2 ते 1.4 कोटी बॅरल तेल बाजारातून गायब झाले आहे। दरम्यान शेवरॉन आणि एक्झॉन सारख्या जगातील आघाडीच्या तेल कंपन्यांच्या प्रमुखांनी दिलेला इशारा जागतिक अर्थव्यवस्थेची झोप उडवणारा असाच आहे। तेल साठे संपुष्टात आल्यास ब्रेंट क्रूडचे दर $150 ते $160 प्रति बॅरलवर पोहोचू शकतात असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे। तर जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यासारख्या बलाढ्य इन्व्हेस्टमेंट बँकांच्या विश्लेषणाने या चिंतेत आणखी भरच घातली आहे। जेपी मॉर्गनचा धक्कादायक अहवाल। सुमारे 2 महिन्यांपूर्वी अमेरिकन गुंतवणूक बँक जेपी मॉर्गनने एक विश्लेषण प्रसिद्ध केलंय। ज्यात विचारण्यात आलं होतं की जगातील कच्च्या तेलाचा किमान साठा संपायला किती वेळ लागेल। त्याचा सारांश असा होता की बाजारात अब्जावधी बॅरल तेल उपलब्ध असले तरी जर उपलब्ध साठा खूप कमी झाला तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल। हे विश्लेषण करताना जेपी मॉर्गनने आपल्या विश्लेषणामध्ये मानवी शरीराचं उदाहरण दिलं आहे। शरीरात ब्लड प्रेशर राखण्यासाठी जसे रक्ताचे प्रमाण नाही तर त्याचा सततचा प्रवाह महत्त्वाचा असतो, तसंच तेलाच्या बाबतीत आहे। बाजारात करोडो बॅरल तेल शिल्लक असले तरी वापरासाठी उपलब्ध असलेला किमान साठा संपला तर संपूर्ण जागतिक व्यवस्था विस्कळीत होईल। बँकेच्या मते 2026च्या सुरुवातीला जागतिक तेलसाठा 8.4 अब्ज बॅरल इतका होता, पण त्यातील केवळ 0.8 अब्ज बॅरल तेल प्रत्यक्ष वापरासाठी योग्य होते। त्यामुळे जर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद राहिला तर जून जुलै महिन्यात OECD देशांच्या कमर्शियल तेल साठ्यावर प्रचंड दबाव येईल आणि सप्टेंबरपर्यंत जगातील तेल साठे ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचतील। होर्मुझ बंद तरीही तेलाच्या किमती घसरल्या। होर्मुझ स्ट्रेट बंद असतानाही मार्च आणि एप्रिलनंतर मे महिन्यात तेलाच्या किमती घसरल्या आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात डील होणार असल्याच्या अफवा होय। ट्रम्प सरकार बाजार शांत ठेवण्यासाठी कराराचे खोटे संकेत देत आहे, ज्यामुळे तेलाचे दर तात्पुरते कमी होत आहेत आणि देशांचा वापर मात्र वाढलाय। परिणामी जगातील तेल साठे अधिक वेगाने रिकामे होत आहेत। बड्या तेल कंपन्यांच्या प्रमुखांनी फुकलं युद्धशिंग। पहिलं, मायकल वर्थ, CEO शेवरॉन। सुरक्षेसाठी असलेला अतिरिक्त तेल साठा आता संपत आलाय। जून आणि जुलै महिन्यात हा दबाव थेट किमतीवर दिसेल। जर युद्ध संपले असले तरी मध्य पूर्वेतील तेल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होतील। यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली जाऊ शकते। दुसरे आहेत नील चॅपमन, वरिष्ठ उपाध्यक्ष एक्झॉन। आम्ही अशा स्टोरेज लेवलच्या जवळ पोहोचलो आहोत जी इतिहासात कधीही पाहिली गेली नाही। साठे वेगाने संपत आहे। जेव्हा साठा पूर्णपणे तळाला जाईल तेव्हा किमतीचा प्रचंड भडका ओढेल। त्यामुळे क्रूड ऑइल $150 ते $160 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतं। त्यानंतर तेलाचे दर एवढे वाढतील की लोकांना सक्तीने तेल खरेदी बंद करावी लागेल। तेव्हाच बाजारात संतुलन येईल। युद्ध थांबले तरी 2027 पूर्वी परिस्थिती सुधारणार नाही। जरी अमेरिका इराण संघर्ष तात्काळ संपला तरी होर्मुझ स्ट्रेटमधनं तेलाची वाहतूक पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे। युद्धापूर्वीच्या क्षमतेच्या 80% पुरवठा बहाल करण्यासाठी किमान 4 महिने लागतील, तर पूर्ण क्षमतेने तेलप्रवाह सुरू होण्यासाठी 2027ची पहिली किंवा दुसरी तिमाही उजाडेल असे युनायटेड अरब अमिरातीची सरकारी तेल कंपनी ॲडनॉकचे प्रमुख सुलतान अल जाबेर यांनी स्पष्ट केले। चीनचे गुप्त साठे ठरणार तारणहार। या संपूर्ण संकटात चीनचे तेल साठे गेम चेंजर ठरू शकतात, कारण चीनच्या धोरणात्मक साठ्यांमध्ये सुमारे 1.4 अब्ज बॅरल तेल असल्याचा अंदाज आहे। चीनने आपले साठे आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले तर हे संकट काही काळासाठी टळू शकतं, अन्यथा येणारे काही महिने संपूर्ण जगासाठी महागाईची आणि इंधन टंचाईची भीषण लाट घेऊन येणार ठरतील अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे।